आता एक मोठी बातमी आहे। महादेव जानकर हे परभणीतून लढण्याची शक्यता आहे। फडणवीसांनी आता शरद पवारांना पुन्हा धक्का दिलेला आहे। महादेव जानकर आता महायुतीसोबत आहेत। महायुतीमधील एक जागा जानकर यांना मिळणार। महादेव जानकर महायुतीतच राहणार असं तटकरेंनी म्हटलंय। खरं तर मागच्या काही दिवसांपासून आपण वारंवार माध्यमातून बातम्या येतात की महादेव जानकर हे महायुतीमध्ये नाराज आहेत, त्यांच्याबद्दल अस्वस्थता आहे आणि ते कदाचित महाविकास आघाडीमध्ये सामील होऊन माढा किंवा बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवतील। मात्र ऐनवेळी आजची अपडेट अगदी वेगळी आहे। महादेव जानकर परभणीतून लढण्याची शक्यता आहे। फडणवीसांनी शरद पवार यांना पुन्हा एकदा धक्का दिलेला आहे। आदरणीय जानकर साहेबांनी महायुतीमध्ये सोबतच राहणार असल्याचं स्पष्टपणाचा निर्वाळा त्या ठिकाणी दिला। महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा रासपाला म्हणजे पर्यायानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। योग्य वेळेला म्हणजे 2-3 दिवसातच ज्या वेळेला आम्ही एकंदरीत महायुतीचं जागा वाटप जाहीर करू त्यावेळेला त्यांच्या संदर्भातली सुद्धा जी भूमिका आज आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे, त्यामुळे कुठला जागा कुठला मतदारसंघ वगैरे या संदर्भातला तपशील हा नंतरच त्या ठिकाणी जाहीर केला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।